नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे. आपल्या सर्वांचं मिशन IAS या अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे आपल्या कंबाईन ग्रुप C या परीक्षेसाठी असणारा भूगोल या विषयातला महत्त्वाचा टॉपिकचं नाव असणार आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. त्यात कोकण या भागाचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवरती प्रश्न हे पेपरला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. आता प्रत्येक परीक्षेमध्ये ज्या वेळेला याच्यावरती प्रश्न येतात त्यावेळेला आपल्याला त्याचा डिटेल अभ्यास हा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण त्यातला कोकण या प्राकृतिक रचनेचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत, वन बाय वन. व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माध्यमातून तुम्हाला क्लिअर होणार आहे की या कोकणाची नेमकी निर्मिती झाली कशी, या कोकणाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, या कोकणाचे वेगवेगळ्या आधारावरती किती प्रकार पडतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या कोकणामध्ये असणारे वेगवेगळे भूरूप, जमिनीचे प्रकार आणि ते प्रकार या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचे आहेत. सो मित्रांनो, सुरुवात करूया महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतला अत्यंत महत्त्वाचा पार्टचं नाव आहे कोकण. सो लक्षात घ्या, टॉपिक आहे महत्त्वाचा महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो असणार आहे, लक्षात घ्या, कोकण. कोकणाबद्दलची डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे. बघा, महाराष्ट्र या राज्याचा जर आपण विचार केला तर या राज्यामध्ये एकूण जे प्राकृतिक विभाग आहेत ते 3 आपल्याला पाहायला मिळतात. हे 3 विभाग आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या पद्धतीने. लक्षात घ्या, हा आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय काय. तर लक्षात घ्या, या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोकण, जो पूर्णपणे अरुंद चिंचोळा किनारपट्टीचा भाग आहे. त्यानंतर या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पूर्णपणे सह्याद्री पर्वत, जो आपल्याकडे पश्चिम घाटाचा एक भाग महाराष्ट्रात असणारा, ज्याला आपण नाव देतो सह्याद्री. आणि त्यानंतर या ठिकाणी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो दख्खनचं पठार. या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला हे 3 भूभाग, हे 3 प्राकृतिक विभाग पाहायला मिळतात. त्यापैकी अतिपश्चिमेकडे असणारा कोकण, दुसरा आहे सह्याद्री आणि तिसरा आहे मित्रांनो दख्खनचं पठार. म्हणजे थोडक्यात जर बघितलं आपण तर हा पठारी प्रदेश, हा पर्वतीय प्रदेश आणि कोकण हा पूर्णपणे काय आहे, किनारपट्टी म्हणजेच मैदानी प्रदेश. या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला मैदान, पर्वत आणि पठार हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे भूभाग या ठिकाणी पाहायला मिळतात. या पद्धतीने मित्रांनो ही महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि या प्राकृतिक रचनेमध्ये आज आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे तो कोकण या प्राकृतिक विभागाचा. याच्यावरती प्रश्न पेपरला अनेकदा विचारले गेलेले आहेत. ते नेमके कशा पद्धतीचे आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे समजून घेणं गरजेचं आहे ते सर्वच इन डिटेल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचे कोकण विभाग. सो लक्षात घ्या, कोकण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतला अत्यंत महत्त्वाचा विभाग. या कोकणाचा अभ्यास करत असताना आपल्याला समजून घ्यायचं आहे या कोकणाची नेमकी निर्मिती कशी झाली, त्या निर्मितीचा अभ्यास आपल्याला बघायचा आहे. या कोकणाचं नेमकं वैशिष्ट्य काय ते देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो या कोकणाचे प्रकार हे देखील आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या कोकणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप हे देखील आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सो या 4 मुद्द्यांच्या आधारावरती कोकण या प्राकृतिक रचनेचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, जेणेकरून त्यावरती जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पेपरला येतील ते प्रश्न आपल्याला योग्य पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. सो यासाठी मित्रांनो हा डिटेल अभ्यास आपल्याला बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा जो कोकण आहे हा कोकण महाराष्ट्रात ज्या एरियामध्ये पसरलेला आहे तो आहे महाराष्ट्राचा अति पश्चिम भाग. बरोबर आहे, महाराष्ट्राचा अति पश्चिम भाग. आणि या पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात वरपासून काही जिल्हे, ज्याच्यामध्ये पालघर,
त्यानंतर ठाणे, त्यानंतर रायगड, नंतर रत्नागिरी, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पालघर, नंतर ठाणे, नंतर रायगड, नंतर रत्नागिरी, नंतर सिंधुदुर्ग आणि या भागामध्ये पसरलेला खाली असणारा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुद्दामून इथे लिहितोय जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. मुंबई शहर आणि मुंबई काय उपनगर. या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राच्या अतिपश्चिम भागामध्ये हे 7 जिल्हे पाहायला मिळतात की जे जिल्हे या कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो कोकण या प्राकृतिक रचनेमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश कोणकोणत्या, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 7 जिल्हे आपल्याला कोकण या प्राकृतिक रचनेमध्ये पाहायला मिळतात. किंवा या 7 जिल्ह्यांमध्ये जी प्राकृतिक रचना आहे त्याचं नाव आहे कोकण आणि तीच आपल्याला समजून घ्यायची आहे. निर्मिती, वैशिष्ट्य, प्रकार, त्याचप्रमाणे भूरूप या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारावरती. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत या कोकणाची निर्मिती. सो लक्षात घ्या मित्रांनो, कोकण आणि या कोकणाची निर्मिती नेमकी कशा पद्धतीने झाली ही आता आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, कोकण जो आहे हा कोकण साधारणपणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी असणारा अतिशय उंच असा सह्याद्री, या ठिकाणी असणारा अरबी समुद्र याच्या दरम्यान तयार झालेला हा तिरका आणि अरुंद चिंचोळा पट्टा जो आहे तीव्र उताराचा. ओके, या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अरबी समुद्र जो खड्डा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो काय, सह्याद्री पर्वत जो अतिशय उंचावटा आहे. अशा दोघांच्या मध्ये असणारा अरुंद चिंचोळा किनारपट्टीचा भाग यालाच आपण नाव देतो कोकण. साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो कोकणाचा पट्टा आहे हा कोकणाचा पट्टा या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. अतिपश्चिम भागामध्ये अरबी समुद्र जो खड्डा आहे आणि अतिपूर्व भागामध्ये सह्याद्री जो अतिशय उंचवट्याचा प्रदेश आहे आणि त्या दरम्यान असणारा तीव्र उताराचा प्रदेश, तीव्र उताराचा अरुंद चिंचोळा भाग म्हणजेच काय मित्रांनो, तो कोकण. आता या कोकणाची निर्मिती नेमकी कशी झाली तर लक्षात घ्या मित्रांनो, या कोकणाची निर्मिती झालेली आहे एकेरी प्रस्तरभंग या संकल्पनेतनं. एकेरी प्रस्तरभंग लक्षात घ्या. एकेरी प्रस्तरभंग ही संकल्पना नेमकी काय आहे बघा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणपणे हा एक भूभाग आहे. या भूभागामध्ये काय झालं तर प्रस्तरभंग झाला आणि तो एकेरी प्रस्तरभंग झाला. या पद्धतीने प्रस्तरभंगामुळे हा जो भाग आहे हा भाग खचला आणि हा भाग जो आहे तो उंचावला. आता एक भाग खचला, एक भाग उंचावला, दोन्हीपैकी कुठली तरी एकच प्रक्रिया घडणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही संपूर्ण भूमी आहे. या भूमीमध्ये एकेरी प्रस्तरभंग झाला आणि समजा आपल्याकडचा डावा भाग खचला. क्लिअर आहे, डावा भाग काय झाला, खचला. म्हणजेच हा उजवा भाग काय झाला, वर आहे. हा भाग खचला, मग एकतर प्रक्रिया अशी होईल किंवा प्रक्रिया अशी होईल. बरोबर आहे. पण ऍक्च्युअल आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे एक भाग खचला आणि तो तिरका समुद्राकडे गेला. त्यामुळे हा असा तीव्र उताराचा भूभाग तयार झाला. त्याला आपण नाव दिलं कोकण. त्यामुळे कोकणाची जी निर्मिती झाली मित्रांनो, ती निर्मिती या पद्धतीने जो भाग खचला त्यातून तयार झालेला कोकण आणि त्यामुळे तो आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळतो. या पोझिशनमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो आणि यालाच आपण नाव देतो काय, तर यालाच आपण नाव देतो, लक्षात घ्या, एकेरी प्रस्तरभंग. या एकेरी प्रस्तरभंग या संकल्पनेच्या माध्यमातून तयार झालेला आपला हा काय, तर तयार झालेला आपला हा कोकण विभाग जो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याचा जो तीव्र उतार आहे त्या तीव्र उतारामुळेच ज्या वेळेला समुद्रावरनं वारे येतात त्यावेळेला मित्रांनो या एकेरी प्रस्तरभंगामुळे तीव्र उतार तयार झाला आणि तीव्र उतारामुळे जो पूर्वेकडचा भाग आहे तो उंच आणि पश्चिमेकडचा भाग खोल आणि त्यामुळे वारे त्याला धडकून वर जातात आणि पाऊस पडतो. म्हणजे लक्षात घ्या, प्राकृतिक रचनेचं वैशिष्ट्य हे या पद्धतीने समजून घ्यायचंय की त्याचा फायदा नेमका महाराष्ट्राला, भारताला काय आहे
हे जर तुम्हाला कळलं तर ते वैशिष्ट्य किती उत्तम पद्धतीने तयार झालेलं आहे हे देखील आपल्याला क्लिअर होतं आणि त्यातून आपला अभ्यास हा अजून जास्त वाढतो. आणि म्हणूनच लक्षात घ्या, कोकण याची जी निर्मिती आहे ती निर्मिती या पद्धतीने एकेरी प्रस्तरभंग या प्रक्रियेतनं झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातून हा जो अरुंद चिंचोळा किनारपट्टीचा भाग आहे, अरुंद चिंचोळा किनारपट्टीचा जो भाग आहे तो भाग निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तो या पद्धतीने एकेरी प्रस्तरभंग या प्रक्रियेतनं तयार झालेली ही कोकण किनारपट्टी जी आपल्याला यानुसार पाहायला मिळते. त्यामुळे कोकण किनारपट्टीची ही निर्मिती या ठिकाणी आपण समजून घेतलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर लक्षात घ्या, या कोकण किनारपट्टीचं वैशिष्ट्य. आता या कोकण किनारपट्टीचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, कोकण किनारपट्टीचं वैशिष्ट्य खास काय वैशिष्ट्य आहे तर लक्षात घ्या, कोकण किनारपट्टी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे दंतूर किंवा रिया प्रकारची. ओके, दंतूर किंवा रिया प्रकारची ही किनारपट्टी आहे. म्हणजेच ही किनारपट्टी आपल्याला अशा पद्धतीने झिगझॅग फॉर्म मध्ये पाहायला मिळते. ओके, आता ही झिगझॅग फॉर्म मध्ये का पाहायला मिळते ह्याचं कारण काय, तीव्र उतारामुळे काय होतं लक्षात घ्या, तीव्र उतारामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नद्या आहेत त्या नद्या इथून प्रवाहित होत असतात. तीव्र उतारामुळे इथून नद्या प्रवाहित होतात आणि प्रवाहित होऊन कुणाला मिळतात, समुद्राला मिळतात. आता तीव्र उतार आहे त्यामुळे नदीचा स्पीड जास्त आणि स्पीड जास्त असल्यामुळे काय होतं की या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनन होतं. नदीद्वारे काय होतं, खनन क्रिया होते आणि या खनन क्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खाड्या पाहायला मिळतात. या खाड्या काय होतात, या खाड्या तयार होतात आणि त्याचमुळे काय होतं मित्रांनो, आपल्याला हा किनारपट्टीचा जो भाग आहे तो भाग अशा पद्धतीने कसा पाहायला मिळतो तर झिगझॅग फॉर्म मध्ये, वक्राकार पद्धतीने, आणि त्यालाच आपण म्हणतो दंतूर प्रकारची किंवा रिया प्रकारची किनारपट्टी. क्लिअर आहे. सो या पद्धतीने कोकण किनारपट्टी ही दंतूर किंवा रिया प्रकारची किनारपट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जे या किनारपट्टीचं खास वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, ही जी कोकण किनारपट्टी आहे त्या कोकण किनारपट्टीचा जर आपण विस्तार बघितला, या कोकण किनारपट्टीचा विस्तार जर आपण बघितला तर हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो लक्षात घ्या या पद्धतीने. ओके, इकडचा भाग जो आहे तो पूर्णपणे रुंद आहे, इकडचा भाग जो आहे तो पूर्णपणे अरुंद आहे. क्लिअर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं, हा जो भाग आहे लक्षात घ्या, ओके, लक्षात घ्या मित्रांनो, हा जो इकडचा भाग आहे हा भाग आपल्याला पाहायला मिळतो उंच आणि हा जो भाग आहे तो भाग आपल्याला पाहायला मिळतो खोल किंवा खोलगट. सो लक्षात घ्या, इकडचा भाग जो आहे तो उंच, इकडचा भाग जो आहे तो खोलगट. आणि साधारणपणे जर आपण बघितलं तर याच्या उत्तरेकडे आपल्याला एक नदी पाहायला मिळते, त्या नदीचं नाव आहे दमणगंगा. काय नाव आहे, दमणगंगा नदी. आणि दक्षिणेकडे जी नदी पाहायला मिळते आपल्याला त्याचं नाव आहे तेरेखोल नदी. तेरेखोल नदी. या पद्धतीने उत्तरेकडे दमणगंगा आणि दक्षिणेकडे तेरेखोल याच्या दरम्यान सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र याच्यामध्ये असणारा अरुंद चिंचोळा पट्टा म्हणजेच कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. ओके, आता या कोकण किनारपट्टीची जी लांबी आहे ती लांबी लक्षात घ्या, आपण दमणगंगापासून तेरेखोल पर्यंत जर याची लांबी मोजली तर ही एकूण लांबी जी आहे ती लांबी कोकणाची, आणि या ठिकाणी जर आपण वक्राकार पद्धतीने जर पाहिली तर ही लांबी ज्याला आपण नाव देतो कोकण किनारपट्टी. ओके, त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी लांबी जर आपण बघितली मित्रांनो तर ही लांबी आपल्याला पाहायला मिळते कोकणाची जवळपास 560 किलोमीटर. 560 किलोमीटर. आणि कोकण किनारपट्टीची लांबी आपल्याला पाहायला मिळते 720 किलोमीटर. कारण
कोकणाची लांबी म्हणजे दमणगंगा ते तेरेखोल अंतर्गत भागातनं घेतलेली लाईन, आणि कोकण किनारपट्टीची लांबी म्हणजे जी वक्राकार लाईन आहे त्या वक्राकार लाईनीला तुम्ही ज्यावेळेला सरळ करतात त्यावेळेला तयार होणारी लांबी, मग ही लांबी तुम्हाला 720 किलोमीटर पाहायला मिळते. मग कोकणाची लांबी 560 आणि कोकण किनारपट्टीची लांबी मात्र 720. असं का बरं, कशामुळे? ह्याचं कारण ही किनारपट्टी कुठल्या प्रकारातली आहे? रिया किंवा दंतुर प्रकारातली. रिया किंवा दंतुर प्रकारातली किनारपट्टी म्हणजेच वक्राकार, आणि त्यामुळे आपल्याला कोकणाचं हे वैशिष्ट्य खास या पद्धतीने पाहायला मिळतं. या कोकणाची उत्तरेकडची रुंदी जास्त आहे पण दक्षिणेकडची रुंदी मात्र कमी आहे, त्यामुळे हा प्रदेश रुंद आहे आणि हा प्रदेश मात्र अरुंद आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे सह्याद्रीकडे म्हणजेच पूर्वेकडे याची उंची जास्त आहे आणि अरबी समुद्राकडे म्हणजेच पश्चिमेकडे याची उंची कमी आहे, आणि त्यामुळे देखील आपल्याला कोकण किनारपट्टीचं हे खास वैशिष्ट्य या पद्धतीने पाहायला मिळत असतं. सो या पद्धतीने मित्रांनो कोकण किनारपट्टीचं हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, जे वैशिष्ट्य तिथल्या प्राकृतिक रचनेवर आधारलेलं आहे, तिथल्या उतारावरून वाहणाऱ्या नद्यांवरती आणि नद्यांच्या खनन कार्यावरती हे अवलंबून आहे. आणि म्हणूनच ही किनारपट्टी आपल्याला पूर्णपणे दंतुर रिया प्रकारची पाहायला मिळते. म्हणूनच ॲक्च्युअल कोकणाची लांबी ही 560, पण कोकण किनारपट्टीची लांबी मात्र आपल्याला 720 किलोमीटर. अशा पद्धतीचा हा फरक या ठिकाणी पाहायला मिळतो, आणि हेच खास कोकण किनारपट्टीचं आणि कोकणाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, जे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो या कोकणाचे प्रकार, आता लक्षात घ्या, या कोकणाचे जर प्रकार आपण समजून घेतले तर समजून घ्या या ठिकाणी कोकण किनारपट्टीचे किंवा कोकणाचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. ओके, किती प्रकार पाहायला मिळतात? आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. मग हे 2 प्रकार कसे आहेत? तर हे 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या. एक आहे कोकणाच्या रुंदीनुसार आणि दुसरा आहे त्याच्या उंचीनुसार. आता आपण मगाशी बघितलं त्यानुसार लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हणलं की उत्तरेकडे रुंदी जास्त आहे पण दक्षिणेकडे मात्र कोकण अरुंद जास्त आहे, म्हणजे रुंदी कमी आहे. पश्चिमेकडे याची उंची कमी आहे पण पूर्वेकडे मात्र उंची जास्त आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा तीव्र उतार आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे पाहायला मिळतो. याच्या आधारावरती कोकणाचे 2 प्रकार पडतात, एक रुंदीनुसार आणि दुसरा उंचीनुसार. मग रुंदीनुसार पुन्हा 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्या 2 प्रकारांमध्ये रुंदीनुसार एक प्रकार आहे उत्तर कोकण आणि दुसरा आहे दक्षिण कोकण. सेम त्याचप्रमाणे उंचीनुसार देखील कोकणाचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे खलाटी आणि दुसरा आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या, वलाटी. आता नीट समजून घ्या मित्रांनो, रुंदीनुसार 2 प्रकार, उंचीनुसार 2 प्रकार हे कोकणाचे अत्यंत महत्त्वाचे प्रकार. पहिल्यांदा रुंदीनुसार म्हटलं तर उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, कारण आपल्याला माहिती आहे की कोकण उत्तरेकडून दक्षिणेकडे अरुंद होत जातो. उत्तरेकडे रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे रुंदी कमी आहे, आणि त्याच्यामुळेच लक्षात घ्या उत्तर कोकण रुंदी जास्त, दक्षिण कोकण रुंदी कमी. उत्तर कोकण, आता उत्तर कोकणामध्ये काय काय पाहायला मिळतं आपल्याला? उत्तर कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड अशा प्रकारचे जिल्हे. तर दक्षिण कोकणात तुम्हाला पाहायला मिळतं फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. सो यावरून तुम्हाला कळलं असेल की या ठिकाणी विकास जास्त, त्यामुळे हा प्रदेश विकसित आणि हा मात्र मागास. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला विकास जास्त, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती कमी पाहायला मिळते. इथं विकास कमी आहे, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. क्लिअर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, हा जो उत्तर कोकण आहे, हा उत्तर कोकणाचा एरिया कुठपर्यंत आहे तर हा आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या, उत्तरेकडे एक नदी आहे, नदीचं नाव आहे दमणगंगा, ते दमणगंगा ते सावित्री नदी,
या दरम्यान उत्तर कोकणाचा विस्तार आहे आणि दक्षिण कोकणाचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो सावित्री ते तेरेखोल. ओके, म्हणजेच लक्षात घ्या, सावित्री नावाची नदी ज्याने रायगड आणि रत्नागिरीची सीमा तयार केलेली आहे. त्यामुळे सावित्रीच्या उत्तरेकडचा भाग उत्तर कोकण, सावित्रीच्या दक्षिणेकडचा भाग दक्षिण कोकण. उत्तरेकडे पूर्णपणे विकास, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रमाण कमी. दक्षिण कोकण जिथं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा, प्राणी संपदा, खनिज संपदा पाहायला मिळते, त्यामुळे तो एरिया अति मागास. अशा प्रकारचा हा भाग कोकणाचा रुंदीनुसार पाहायला मिळतो, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. सो हे आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं असणार आहे. सो यानुसार आपल्याला हा कोकणाचा प्रकार रुंदीनुसार उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, ज्याच्यामध्ये रुंदी जास्त आहे, इथं रुंदी कशी आहे तर कमी आहे. त्यानंतर आता कोकणाचे उंचीनुसार दोन भाग, एक आहे खलाटी आणि दुसरा आहे वलाटी. शब्दशः अर्थ आहे मित्रांनो, फार काही अवघड नाहीये. ख म्हणजे खाली आणि व म्हणजे वरती. आणि त्यामुळेच लक्षात घ्या मित्रांनो, खलाटीचा प्रदेश हा आपल्याला पाहायला मिळतो खालचा, म्हणजेच समुद्रालगतचा. समुद्रालगतचा जो कोकण आहे तो खलाटी आणि सह्याद्री लगतचा जो प्रदेश आहे तो म्हणजे वलाटी. त्यामुळं खलाटीमध्ये उंची कशी असणार आहे तर उंची असणार आहे कमी आणि वलाटीमध्ये उंची कशी असणार आहे तर जास्त. ओके, उंची जास्त. आता खलाटीमध्ये कुठला प्रदेश येतो तर लक्षात घ्या, खलाटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात मुंबई शहर व उपनगर संपूर्ण. बघा, संपूर्ण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर खलाटीमध्ये आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या 5 जिल्ह्यांचा जो पश्चिम भाग आहे तो आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो खलाटीमध्ये. पण वलाटीचा जर विचार केला तर वलाटीमध्ये मात्र लक्षात घ्या, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5ही जिल्ह्यांचा जो पूर्वेकडचा भाग आहे तो भाग कशामध्ये पाहायला मिळतो वलाटीमध्ये. सो खाली असणारा खलाटीतला भाग जिथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर संपूर्ण जिल्हा पाहायला मिळतो आणि या 5 जिल्ह्यांचा पश्चिम भाग, आणि वलाटीमध्ये फक्त या 5 जिल्ह्यांचा पूर्व भाग आपल्याला पाहायला मिळतो. मग खलाटीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी विकास जास्त आणि या ठिकाणी विकास कमी. त्यामुळे इथं आपल्याला पाहायला मिळतो विकसित प्रदेश आणि इकडं आपल्याला पाहायला मिळतो मागास प्रदेश. का? कारण हा आहे सपाट, त्यामुळे विकास जास्त. इथं तुम्हाला पाहायला मिळतो उंच सखल प्रदेश, त्यामुळे विकास कमी. या भागात तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात फळबागा आणि या भागात मोठ्या प्रमाणामध्ये वलाटीमध्ये पाहायला मिळतं तांदूळ उत्पादन, भात उत्पादन. आणि त्यामुळे आपल्याकडे कोकणाचे जे प्रकार आहेत ते एक उंचीनुसार, दुसरा रुंदीनुसार. मग उंचीनुसार म्हणलं तर खलाटी वलाटी आणि रुंदीनुसार म्हणलं तर उत्तर कोकण दक्षिण कोकण, हा आपल्याला या पद्धतीने डिटेलमध्ये पाहायला मिळतो. सो तुम्हाला लक्षात आला असेल हा कोकणाचा प्रकार. आपण पाहिली कोकणाची निर्मिती, त्यानंतर त्याचं वैशिष्ट्य, त्यानंतर त्याचा प्रकार. आता आपल्याला बघायचं मित्रांनो कोकणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप. आता भूरूप याचा अर्थ काय लक्षात घ्या. भूरूप याचा अर्थ सिंपल आहे. भू म्हणजे जमीन आणि जमिनीचे रूप म्हणजे जमिनीचे प्रकार. कोकणामध्ये जी काही जमीन आहे त्या जमिनीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि ते प्रकार इथं आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग लक्षात घ्या, जमिनीचे जे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुळणी, त्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते खाडी, आपल्याला पाहायला मिळतात यामध्येच बंदर आणि आपल्याला यामध्येच पाहायला मिळतात बेट. तर लक्षात घ्या, कोकण किनारपट्टीवरती आपल्याला साधारण हे 4 भूरूप पाहायला मिळतात, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुळणी म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या बीच. तुम्हाला माहिती आहे की समुद्राच्या किनाऱ्यावरती जिथं मोठ्या प्रमाणात वाळूचं
संचयन झालेलं आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर जिथं मोठ्या प्रमाणात वाळूचं संचयन झालेलं आहे त्याला आपण बीच किंवा पुळणी असं म्हणतो. आणि कोकण किनारपट्टीवरती अशा प्रकारचे अनेक बीचेस आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे लक्षात घ्या, भूरूपांमध्ये पुळणी किंवा बीच. खाडी आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे ज्या वेळेला नद्या मोठ्या प्रमाणात उतारावरनं वाहतात आणि उतारावरनं वाहून त्या नद्या किनारपट्टीला समुद्रामध्ये मिळतात त्यावेळेला त्या नद्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षरणक्रिया करतात आणि त्याच क्षरणक्रियांना आपण खाडी असं म्हणतो. खाडी म्हणजे काय लक्षात घ्या, खाडी म्हणजे जिथे नदी समुद्राला मिळते तो कोकणातला जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी हे पूर्ण एक झालेलं असतं, त्याला आपण म्हणतो खाडी. आणि त्याच भागामध्ये तयार होत असतं बंदर. ज्या बंदरामुळे काय होतं, मोठमोठे जहाज, मोठमोठे कंटेनर जे आंतरराष्ट्रीय जलवाहतूक करतात ते आपल्याला अगदी जमिनीपर्यंत आतमध्ये येताना पाहायला मिळतात. जमिनी लगत आतमध्ये येऊ शकतात. कुठे तर ते बंदर परिसरामध्ये. जिथं खाड्यांचं प्रमाण जास्त असतं तिथं नैसर्गिक बंदरं मोठ्या प्रमाणात. मग अशा प्रकारचे जवळपास 49 बंदरं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात, ज्यापैकी 2 आंतरराष्ट्रीय बंदरं आहेत. आंतरराष्ट्रीय बघा लक्षात घ्या, 2 काय आहेत, आंतरराष्ट्रीय बंदर. आणि उरलेले जे 47 बंदर आहेत मित्रांनो ते आपल्याकडचे राष्ट्रीय बंदर आपल्याला पाहायला मिळतात. सो या पद्धतीने बंदर महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात, कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात खाड्या. जिथं खाड्यांचं प्रमाण जास्त आहे तिथं बंदरांचं प्रमाण, नैसर्गिक बंदरांचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यानंतर बेट. आपल्याला माहितीच आहे की बेट म्हणजे चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे बेट. अशा पद्धतीने कोकण किनारपट्टीवरती अनेक स्थानिक बेट आपल्याला पाहायला मिळतात. जसं की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, एक कुर्टे नावाचं बेट ज्याच्यावरती सिंधुदुर्ग नावाचा किल्ला आहे. एक कासा नावाचं बेट ज्याच्यावरती पद्मदुर्ग नावाचा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. खांदेरी, उंदेरी, त्याचप्रमाणे मड, त्याचप्रमाणे लक्षात घ्या मुंबई, जिथं आपल्याला 7 बेटं पाहायला मिळतात. सो या पद्धतीने ही अनेक बेटं जी किनारपट्टी लगत आपल्याला पाहायला मिळतात. कुठे तर कोकण किनारपट्टीला. आणि त्यामुळेच आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये अशा प्रकारचे 4 वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप हे किनारपट्टी लगत आपल्याला पाहायला मिळतात की जे कोकण किनारपट्टीचं खास वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. सो या पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेमधला कोकण हा विभाग आणि त्या विभागाबद्दलची ही माहिती. 100% अशाच पद्धतीच्या मुद्द्यांवर आधारित प्रश्न हे जोड्या लावाला किंवा वन लाइनरला किंवा स्पष्टीकरणात्मक यामध्ये विचारले जातात, ज्याला आपण विधानात्मक असं देखील म्हणू शकतो. आणि त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत याच अभ्यासाच्या मुद्द्यांवर आधारित. सो मित्रांनो या पद्धतीने भूगोलचा हा एक टॉपिक आपण याच्यामध्ये पाहिला. बाकी इन डिटेल भूगोलाचे सर्व टॉपिक आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. ते तुम्हाला ऑनलाईन आणि रेकॉर्डेड या दोन्ही फॉर्ममध्ये आपल्या बॅचमध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर खाली स्क्रीनला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बॅच बुक करा, आपली सीट बुक करा. आणि मित्रांनो RTO ग्रुप C पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचे आणि ती पास होण्यासाठीची तयारी करायची आहे. म्हणून मित्रांनो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासाठी. सो मित्रांनो थांबूया आपण इथे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसह आपल्या चॅनलवरती. तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद आणि बेस्ट लक.